नमस्कार. काही महिन्यांपूर्वी पार पडलेला MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला असं म्हणावं लागेल. कारण त्याचा इम्पॅक्ट आता जवळपास 4-5 महिने झाले तरी सुद्धा जाणवत आहे. मग तिथे उपस्थित असलेल्या व्हिजिटर्स असो किंवा तिथे उपस्थित असलेला बिझनेस ओनर असो, प्रत्येकाला तो इम्पॅक्ट अजूनही जाणवत आहे. आज आपल्यासोबत आहेत आदिशाम ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर मिस्टर विक्रम माने साहेब. ते सुद्धा या एक्स्पोमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. नमस्कार साहेब. नमस्ते. तुम्ही MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 मध्ये सहभागी झाला होता. तर या सहभागी होण्यामागचा उद्देश काय होता, काय मोटिव्ह होता तुमचा? नॅचरली हा एक्स्पो जो बिझनेस इंटरनॅशनल एक्स्पो जो होता हा बिझनेस वाढीसाठीच होता. प्लस मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी ही आमची टॅगलाईन होती. ह्यामध्ये आम्ही अपीलच असं केलं होतं की सर्व मराठा उद्योजक हे एकाच छताखाली येऊन त्यांनी त्यांची एक्सपर्टीज यूज करून आपण एकमेकांमध्ये विचारांचीच आणि बिझनेसची देवाणघेवाण कशी करायची यासाठी हा एक्स्पो ऑर्गनाईज केला होता. आणि नक्कीच आम्हाला त्याचा प्रतिसाद पण खूप चांगल्या प्रकारे मिळाला. नॉट ओन्ली इन इंडिया, आपल्याला इंटरनॅशनल पण खूप ब्रँड तिथे आले जे मराठा उद्योजक होते आणि त्यामुळे त्यांची आम्हाला नाविन्याने ओळख झाली आणि आमचा ब्रँड विस्तारित होण्यासाठी आणि आमचा बिझनेस विस्तारित होण्यासाठी खूप त्याचा फायदा झाला. ओके. आणि या एक्स्पो मधून काय शिकण्यासारखं मिळालं? कारण 3 दिवसांचा जवळपास हा एक्स्पो होता. खूप गर्दी झाली होती आणि बरेचसे वेगळ्या वेगळ्या सेक्टरमधले बिझनेस ओनर्स तिथे होते. तर कोणत्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या? नवीन गोष्टी म्हणायला जाल तर तुम्ही काही टेलिकम्युनिकेशन मधले IT मधले बरेचसे लोक होते. आता सध्या आपण AI email मध्ये खूप काही इनोव्हेशन्स झालेले आहेत. ते आता आमच्यापर्यंत पोहोचलेले नव्हते. ते त्या माध्यमातून फक्त एकच इंडस्ट्रीज, एज्युकेशनल, फूड असं नव्हतं. तिथे व्हरायटी ऑफ बिझनेसमॅन एकत्र आले होते आणि त्यांच्या नवीन नवीन आयडियाज एकमेकांना शेअर करता आले. त्यामुळे आम्हाला आमच्या बिझनेस वाढीसाठी नक्कीच तो फायदा झाला. ओके. आणि तुमच्या पर्सनल बिझनेसचा विचार करता तुमच्या बिझनेसला कसा फायदा झाला या एक्स्पो मधून? ह्या एक्स्पोमध्ये फक्त इंडियामधलेच नाही, इंटरनॅशनल ब्रँड्स पण काही आले होते. त्यांच्याशी आमचं कोलॅबोरेटिव्हली काही अप्रोच झाला आणि नक्कीच आम्ही बाहेर जाऊन पण बिझनेस करू शकतो. ही मराठा उद्योजक, मराठा बिझनेस पण आहे त्यांच्यासाठी एक नक्कीच एक भरारी होती की आपण फक्त इंडियामध्येच नाही पण बाहेरच्या देशामध्ये पण जाऊन उद्योग करू शकतो आणि ते इथे आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. वैयक्तिक आमच्या ब्रँडला पण त्याचा नक्कीच फायदा झाला. ओके. म्हणजे इथे कनेक्शन्स तुमचे वाढले, नेटवर्किंग वाढलं. ओके. आणि या एक्स्पो मध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट काय होती तुमची? कारण तिथे फक्त म्हणजे स्टॉल्स नव्हते तर बाकीच्या सुद्धा गोष्टी होत्या, काही पॅनल्स वगैरे होते, कॉन्फरन्स होत्या. तिथे कसं होतं, फक्त आतापर्यंत जर आपण एक्स्पो बघितले तर फक्त एक ठराविक पर्टिक्युलर एरिया आणि पर्टिक्युलर सेक्टरचाच एक्स्पो असतो आणि तिथे त्याच इंडस्ट्रीजची लोक असतात. तिथं एक तर पहिलं तर असं होतं की व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीज होत्या. म्हणजे एज्युकेशन असेल, फूड असेल, फूड प्रोसेसिंग असेल, IT असेल, रिअल इस्टेटचं तर फार चांगल्या प्रकारे वगैरे एम्युनेशन मधले होतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही तिथे कॉन्फरन्सेस होते. ते नवीन नवीन आपण बँकेचे पॅनल्सच्या लोकांना बोलवलं होतं किंवा नवीन काही ऍक्टर्सना बोलवलं होतं, सेलिब्रिटीजना बोलवलं होतं. तिथे त्यांचं मीट झालं, ग्रीट झालं. त्याच्यातून पण बिझनेस वाढी झाली. नॉट ओन्ली बिझनेस बद्दलच पण सोशली पण नेटवर्किंग हा जो प्रकार असतो जो कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये आणि कुठल्याही असोसिएशन साठी गरजेचा असतो तो तिथे खूप झाला, चांगल्या प्रकारे झाला. नेक्स्ट टाइम 2027 मध्ये असाच एक्स्पो ऑर्गनाईज करायचा झाला तर तुम्ही सहभागी व्हाल का? हो, नक्कीच सहभागी होईल. आता आपण जाणून घेतला माने साहेबांकडून त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. खरं तर हा बिझनेस एक्स्पो केवळ एक एक्स्पो नव्हता, केवळ वस्तूंची देवाणघेवाण नव्हती तर नवनिर्मितीची देवाणघेवाण होती, नाविन्याची देवाणघेवाण होती. पुन्हा भेटूया अशाच एका बिझनेस ओनर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.